युगानुयुगांपासून सोशल सिस्टीम्स चेंज होत आल्यात आणि त्यानुसार आपले ह्युमन बिहेवियर ही बदलत आलंय. परंतु प्रेमाचं महत्व आजही कायम आहे आणि विश्वाच्या अंतापर्यंत ते टिकून राहणार आहे. याच प्रेमाबद्दलचे तुमच्या मनातले गैरसमज दूर करणारे एक पुस्तक ज्याविषयी आज आपण बोलणार आहोत त्या कादंबरीचं नाव आहे राधा. समर यांची राधा ही कादंबरी. हाय अँड हॅलो, वेलकम टू रीडर्स डायस. या कादंबरीविषयी जाणून घेण्याआधी लेट मी रिमाइंड यू की तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान पुस्तकांचे गरम करकरीत रिव्ह्यूज तुमच्या यूट्यूब चॅनलला एकदम थडकावेत यासाठी बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. राधा या कादंबरीविषयी एका वाक्यात सांगायचं झालं तर मी म्हणेन की ही जी कादंबरी आहे ती प्रेम कथा नाहीये, प्रेम समजावून सांगणारी कथा आहे. यामध्ये श्रावणी नावाची 22 वर्षाची तरुणी पण आहे जिचा हार्टब्रेक झालाय रिसेंटली. त्यामुळे तिच्या मनात प्रेमाविषयी खूप संदिग्धता निर्माण झाली, विच इज व्हेरी ऑब्व्हियस. आणि त्यामुळे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं असं म्हणत राधेने तिच्या मनातले जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर केलेत. आणि राधेचा आणि श्रावणीचा जो संवाद आहे तो कादंबरीच्या फर्स्ट हाफ मध्ये येतो. आणि कादंबरीच्या सेकंड हाफ मध्ये तुम्हाला ते वाचायला मिळतं जे आपण मोस्टली महाभारत सिरियल मध्ये किंवा भागवत पुराण मध्ये वाचलेलं असेल की श्रीकृष्णाची जन्मापासूनची मथुरेत कंसाचा वध करेपर्यंतची जी कथा आहे ती सेकंड हाफ मध्ये सांगितली आहे. कारण की या सगळ्या घटना घडत असताना राधा कुठं ना कुठं तिथे प्रेझेंट होती. सो श्रीकृष्णासोबतच्या नात्याबद्दलचा तिचा काय युनिक पर्स्पेक्टिव्ह आहे किंवा तिची साईड काय आहे स्टोरीची याबद्दल तुम्हाला यात वाचायला मिळतं. म्हणजे फर्स्ट हाफ मध्ये जेव्हा श्रावणीला असं वाटतं तिचा प्रेमावरचा विश्वास उडून जातो आणि तिला असं वाटतं की खरं प्रेम एक्झिस्टच करत नाही, तेव्हा सेकंड हाफ मध्ये स्वतःच्या स्टोरीच्या माध्यमातून राधा तिला समजावून सांगते की खरं प्रेम म्हणजे नक्की काय असतं, जे अतिशय मजेदार पद्धतीने सांगितलंय आणि मला तो पार्ट इज माय फेवरेट पार्ट. राधा या कादंबरीतली मला आवडलेली सर्वात बेस्ट गोष्ट म्हणजे ही आहे की राधा आणि श्रावणी या दोघींमधला संवाद. म्हणजे असं असतं ना की आपला एकदमच सडनली ब्रेकअप होतो आणि आपल्याला कुणीतरी हवं असतं मन मोकळं करण्यासाठी, मग अशी एखादी मैत्रीण किंवा मित्र मिळतो त्याच्यासमोर आपण पूर्णपणे हलकं होतो, सगळं मनातल्या ज्या भावना आहेत त्या उकलून दाखवतो आणि तो समोरचा व्यक्ती असतो तो आपल्याला समजावून सांगतो की अरे नाही, इट्स ओके, इट हॅपन्स वगैरे आणि एक ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह देतो. तर तशी या कथेमध्ये श्रावणीला एक प्रेमाबद्दलचा ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह देणारी ती राधा आहे, जिचे संवाद वाचताना मला असं वाटलं की म्हणजे राधा ऍज इफ लाईक मलाच बोलत आहे. सो दिस इज माय बेस्ट पार्ट. त्यानंतर सेकंड बेस्ट पार्ट ऑफ दिस नॉवेल कादंबरी तो असा आहे की राधेचं जे अस्तित्व आहे किंवा तिच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या खूप जुन्या आहेत, खूप हजारो वर्षापूर्वीच्या आहेत, परंतु आत्ताही त्या इतक्या चपखलपणे लागू होतात की म्हणजे श्रावणी जेव्हा तिच्या अडचणी सांगते तेव्हा असं वाटतं की यार हे जे इश्यूज आहेत हे लेटेस्ट आहेत, हे आपल्या जनरेशनचे आहेत, परंतु त्याच्यावरती राधेने जे समाधान दिलेलं जे सोल्युशन जे सांगितलेलं आहे तर ते वर्षानुवर्षांपासून कित्येक काळापासून पुढे चालतच राहिलेलं आहे. याच्यावरूनच कळतं की प्रेम किती प्युअर असतं आणि तुमचे प्रश्न वगैरे चालत येत जात राहतील पण प्रेम तरीही टिकणार आहे. हे मला आवडलेलं. राधा या कादंबरीमध्ये मला काय शिकायला मिळालं तर हे की आपल्या जनरेशन मध्ये प्रेमाची जी कन्सेप्ट आहे ती बऱ्याच अंशी मूवीज, सोशल मीडिया किंवा रोमॅन्टिक नॉवेल्स पासून ड्रिव्हन केलेली आहे. म्हणजे असं आहे की आपल्याला दिसतं की सोशल मीडियावरती कोणीतरी सांगतं की मी माझ्या बॉयफ्रेंडसाठी अॅनिव्हर्सरीला काहीतरी केलं किंवा मूवीज मध्ये दिसतं की हिरोईनसाठी काहीतरी करत आहे, मग आपल्याला पण असं वाटतं की त्याने पण माझ्यासाठी केलं पाहिजे किंवा तिनेही माझ्यासाठी या गोष्टीमध्ये एफर्ट्स टाकले पाहिजेत. अँड इफ दे आर नॉट डुईंग इट म्हणजे मी काहीतरी चुकीच्या रिलेशनशिप मध्ये आहे किंवा माझ्यावरती ती व्यक्ती खरं प्रेमच करत नाही असं वाटतं. परंतु राधाचा आणि श्रावणीचा जो संवाद आहे तर जेव्हा ते तुम्ही वाचता तुम्हाला असं वाटतं की मला खरं प्रेम अजून कळालंच नाहीये,
मी खऱ्या प्रेमापासून किती दूर आहे. मी ऍक्च्युली त्या व्यक्तीच्या प्रेमात नाहीये, तर प्रेम नावाची जी कन्सेप्ट आहे, जी मीच डिफाईन केलेली आहे, त्या डेफिनेशनच्या, त्या कन्सेप्टच्याच प्रेमात आहे. अजून मला खूप काही गोष्टी एक्सप्लोर करायच्यात असं वाटतं. तसं तर समर यांची राधा ही कादंबरी मला खूप आवडलेली आणि मी अनेक लोकांना ही इंस्टाग्रामवर readers_diaries नावाखाली सजेस्ट केली होती. आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे, फॉलो करा. तर तिथे खूप लोकांना रिकमेंड केली होती आणि बऱ्याच जणांनी वाचली. खूप लोकांनी मला पॉझिटिव्ह रिव्ह्यूज सुद्धा दिले. परंतु मी तरीही तुम्हाला सांगेन की इफ यू आर न्यू बुक रीडर, तर मे बी तुम्हाला ह्यातला कॉन्टेंट थोडासा हेवी वाटू शकतो, कारण की ही याच्यामध्ये खूप जुन्या काळातले काही रेफरन्सेस आहेत. त्यानंतर श्रीकृष्ण आणि राधा हा जर तुमचा एरिया ऑफ इंटरेस्टच नसेल वाचनाचा, तरी पण तुम्हाला यातलं कॉन्टेंट एवढा काही डायजेस्ट नाही होणार. तिसरं म्हणजे असं की बऱ्याच जणांना प्रेमाविषयी वाचायला तेवढं काही फारसं आवडत नाही. एक वेळेस प्रेम करतील पण वाचतीलच याची काही गॅरंटी नाही. तर त्यांना पण हे पुस्तक, मे बी हे कादंबरी थोडीशी अनइंटरेस्टेड वाटू शकते. आणि शेवटचं म्हणजे असं की श्रीकृष्ण आणि राधा याविषयी आजपर्यंत खूप खूप लिहिलं गेलंय, वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिलं गेलंय आणि प्रत्येकाने काही काही डिफरंट चेंजेस पण केलेले असतात. कुठेतरी काहीतरी सांगितलेलं असतं की राधा ही श्रीकृष्णांपेक्षा मोठी होती, तिचं अनय याच्याशी लग्न झालं होतं ऑलरेडी. तर हे ज्या गोष्टी आहेत, तर तुम्हाला एक कादंबरी वाचताना असं वाटू शकते की ते फॅक्ट सोबत काहीतरी खिलवाड केलाय वगैरे, तुमच्या भावना हर्ट होऊ शकतात. तर तसं काहीच नाहीये. या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एक न्यूट्रल माइंडने जर तुम्ही पुस्तक वाचलं, किंवा इफ यू आर समवन की तुम्हाला तुमच्या रीडिंग इंटरेस्ट सोबत एक्सपेरिमेंट्स करायला आवडतं, तर हे पुस्तक तुमच्यासाठी बेस्ट आहे. आणि या कादंबरीमध्ये शेवटपर्यंत सस्पेन्स राखलाय. श्रावणी जी तरुणी आहे, तर तिच्या बॉयफ्रेंड सोबत, ज्याच्यासोबत ब्रेकअप झालाय, त्याच्यासोबत पुढे काय होतं, ती लग्न करते की नाही, किंवा करते तर कोणाशी करते, या सगळ्या गोष्टी लेखकाने शेवटपर्यंत म्हणजे ट्राय केलाय की तुमचं लक्ष वेधून घेतलं जाईल. आणि एकदा तुम्ही हे पुस्तक वाचायला स्टार्ट केलं तर तुम्ही संपल्याशिवाय राहणार नाही. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला प्लीज कमेंट सेक्शन मध्ये कळवा. इंस्टाग्रामवर readers_diaries जसं तुम्ही मनापासून प्रेम देता, तसं आमच्या युट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करून द्या आणि तुमच्या बुक लवर फ्रेंड सोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच की तुम्ही शेवटपर्यंत हा आपला व्हिडिओ पाहिला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.